नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आयटी ॲडमिशनचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे कसा भरायचा आहे, संपूर्ण प्रोसेस पाहिली. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करून घेतलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. आता आपण पाहतोय पार्ट 2 आयटी ॲडमिशनचं जे काही ट्रेड सिलेक्शन असेल, कॉलेज सिलेक्शन असेल, जो काही हा ऑप्शन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पाहूयात ट्रेड आणि कॉलेज सिलेक्शन कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचा. व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे admission.dvet.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं आणि जो दुसरा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा आयडी पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन बटनावरती इथे क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता लक्षात घ्या, इथे आपण पाहू शकता जे काही स्टेटस आहे ते काय दिसतंय. तर आपला फॉर्म कंप्लीट झालेला आहे. ऍप्लिकेशन फॉर्मचं जे काही पेमेंट आहे ते सुद्धा आपण कंप्लीट केलंय. आणि तिसरी स्टेप आत्ताच आपण केलेली आहे ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जो फॉर्म आहे तो आपला कन्फर्म झालेला आहे. जर ही तिसरी स्टेप, ह्या तिन्ही स्टेप तुमच्या ग्रीन कलरमध्ये पाहिजेत. या तिन्ही स्टेप जर ग्रीन नसतील, तिसरी स्टेप ग्रीन नसेल, तर तुम्हाला काय करायचंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. शेजारील जे काही तुम्ही आयटीचं कॉलेज निवडलं होतं, संस्था निवडली होती, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. आता आपण चौथी स्टेप पाहणार आहे, ऑप्शन फॉर्म स्टेटस. इथे पहा पेंडिंग आहे, तर आपण आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात आणि कॉलेज आणि ट्रेड सिलेक्शन कसं करायचं ते पाहूयात. तर आता लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन आहे सर्च आयटी आणि ट्रेड. या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही इथे पाहू शकता की गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस कोणकोणते आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत ते सर्व माहिती पाहू शकता. तर ट्रेड टाईप सिलेक्ट करा, समजा गव्हर्नमेंट का प्रायव्हेट. मी गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट केलं. त्यानंतर रिजन सिलेक्ट करा, तुमचं जे काही रिजन आहे ते रिजन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणचा तालुका सिलेक्ट करा. आणि त्यानंतर तुमचे जे काही ते कॉलेजेस आहेत, संस्था आहेत, हे संस्था दाखवले जातील कॉलेजेसच्या. तर ते कॉलेजेस तुम्ही निवडू शकता आणि त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत ते तुम्हाला इथून माहिती मिळेल. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत आणि त्यानुसार तुम्ही इथे सर्च करून त्या कॉलेजमध्ये कोणतं ट्रेड आहे आणि इथे किती जागा आहेत, त्या ट्रेडसाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे दाखवलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जे काही ट्रेड असतील, कॉलेजेस असतील, ते तुम्ही चेक करू शकता कोणकोणते कॉलेजेस आहेत आणि कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत हे तुम्हाला समजलं असेल. दुसऱ्या जिल्ह्यातलं पाहायचं असेल, दुसऱ्या जिल्ह्यातलं सुद्धा पाहू शकता. ऑल महाराष्ट्रातलं कुठेही कोणकोणते कॉलेजेस ट्रेड आहेत ते सर्व इथे तुम्ही पाहून घ्या आणि किती जागा आहेत ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. आता पुढची स्टेप येते, आपल्याला जो फॉर्म भरायचा, आपल्याला जे काही कॉलेज सिलेक्शन करायचंय ते कसं करायचं, ट्रेड कसाच निवडायचा. आता आपल्याला काय करायचं, जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरायचा. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज होम पेज वरती यायचं. त्यानंतर वरती तुम्हाला ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आणि 2 नंबरचा ऑप्शन आहे सबमिट चेंज ऑप्शन फॉर्म प्रेफरन्स, या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा ऍप्लिकेशन पहिला ऑप्शन आहे, ऍप्लिकेशन फॉर्म तो बघितला. आता सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स या दुसऱ्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन आलेले आहेत या सर्व वाचून घ्यायचे आहेत आणि ते सर्व वाचूनच तुम्हाला खाली ओके बटनावरती क्लिक करायचं. आता स्टेप 2 आहेत, आपल्याला 2 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा. पहिला आहे ऑप्शन सिलेक्शन, दुसरा आहे प्रेफरन्स सिलेक्शन. आपल्याला कॉलेज आणि ट्रेड सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर प्रेफरन्स द्यायचा आहे. आता स्टेपमध्ये काय, पहिल्यामध्ये शोधा, सर्च काय करायचंय, इन्स्टिट्यूट वाईज आणि ट्रेड वाईज तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही जे काही कॉलेज शोधणार आहात, ट्रेड शोधणार आहात, तुम्हाला काय पहिल्यांदा कॉलेज वाईज शोधू शकता किंवा ट्रेड वाईज असेल तर ट्रेड वाईज सुद्धा शोधू शकता. आता इन्स्टिट्यूट वाईज मी सिलेक्ट केलं. इन्स्टिट्यूट वाईज जर तुम्हाला कोणतं कॉलेज हवंय, गव्हर्नमेंट का प्रायव्हेट, ते सिलेक्ट करा. त्यानंतर जिल्हा विचारला जाईल, तो जो काही जिल्हा असेल ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं ज्या कॉलेजला, तो जिल्हा सिलेक्ट करा, तो तालुका सिलेक्ट करा आणि त्या तालुक्यातलं जे काही इन्स्टिट्यूट आहे म्हणजे कॉलेज आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल आणि ते कॉलेज तुम्ही इथे सिलेक्ट करून खाली सर्च बटनावरती क्लिक करा. सर्च जसं कराल तर त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत हे तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यावेळेस तुम्ही जे काही कॉलेज आहे ते इथे तुम्ही ऍड करू शकता. जो ट्रेड आहे तो ट्रेड सुद्धा इथे तुम्ही ऍड करू शकता. हा कोर्स लिहिलाय, कोर्स म्हणजेच ट्रेड. तर अशा पद्धतीने तुम्ही
मल्टिपल जे काही कॉलेजेस आहेत ते ऍड करू शकता. राईट साईडला ऍड टू प्रेफरन्स लिस्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून. हे मी तुम्हाला जे दाखवलं ते इन्स्टिट्यूट वाईज दाखवलं, लक्षात ठेवा. तसेच दुसरं कॉलेज असेल तर दुसऱ्या कॉलेजचा सुद्धा तुम्ही ट्रेड, कोणत्याही कॉलेजचे काही कोणकोणते ट्रेड आहेत, त्यानंतर त्यांचे ऍड्रेस असतील, ऍड टू प्रेफरन्स लिस्ट वरती क्लिक केली ते ऍड होणार. हे झाले इन्स्टिट्यूट वाईज. आता मी ट्रेड वाईज दाखवतो. ट्रेड वाईज ऑप्शन वरती क्लिक करा. गव्हर्नमेंट प्रायव्हेट ते ऑप्शन सिलेक्ट करा. मी गव्हर्नमेंट सिलेक्ट केलं, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका. जसं तुम्ही तालुका सिलेक्ट कराल तर त्या ठिकाणचं जे काही ट्रेड्स आहेत, म्हणजे त्या तालुक्यामध्ये ट्रेड्स तुम्हाला दाखवले जातील. मग तुमच्या तालुक्यात असेल किंवा शेजारच्या तालुक्यात कोणते ट्रेड आहेत. समजा मी हा इलेक्ट्रिशियन ट्रेड सिलेक्ट केला तर इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी कोणकोणते कॉलेजेस आहेत ते सुद्धा दाखवले जातील. आता इथे आले 2 कॉलेज. तसेच तुम्ही दुसरा ट्रेड सिलेक्ट करून कोणकोणते कॉलेजेस आहेत, या ट्रेडसाठी कोणकोणते कॉलेजेस आहेत, अशा पद्धतीने तुम्ही हे इथे पाहू शकता. आणि ऍड करायचं असेल तर ऍड टू प्रेफरन्स लिस्ट. ज्याला ऍडमिशन घ्यायचंय समजा तर इलेक्ट्रिशियनला घ्यायचंय तर राईट साईडला ऍड टू प्रेफरन्स लिस्ट वरती क्लिक करायचं. एक ट्रेड जर ऍड झाला तर लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल एक ऍड झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मल्टिपल ट्रेड तुम्ही सर्च करून ऍड करू शकता. जे काही तुम्हाला ऍड करायचे ते तुम्ही इथून ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही. अशाच पद्धतीने कोणकोणते कॉलेजेस आहेत ते ट्रेड. आता हा मी ट्रेड ऍड करतो मेकॅनिस्ट. तसेच दुसरा ट्रेड आहे कोपा असेल, फिटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिशियन असेल, मशिनिस्ट असेल, जे काही असेल ते तुम्ही ऍड करू शकता. मी समजा कम्प्युटर ऑपरेटरचा सिलेक्ट केला, सर्च केला. आता हे कॉलेज आहे, मला या कॉलेजला टाकायचं तर ऍड टू प्रेफरन्स लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. लेफ्ट साईडला पहा 3 कॉलेज मी आतापर्यंत ऍड केला. अशाच पद्धतीने तुम्ही मल्टिपल ट्रेड सर्च करून ते कॉलेज पाहू शकता आणि ते कॉलेज तुम्ही ऍड करू शकता. ट्रेड वाईज आणि इन्स्टिट्यूट वाईज दोन्ही पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता, तुम्हाला जे काही सोपं जाईल. तसेच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एखादं कॉलेज माहित असेल तर त्या जिल्ह्यामधला जो काही तालुका आहे, जिल्हा आणि तालुका निवडा आणि त्यानुसार जो काही ट्रेड असेल तो ट्रेड निवडा. तुम्हाला ते कॉलेज, त्या ट्रेड कोणकोणते ट्रेड आहेत ते दाखवले जातील. ते कॉलेज कोणकोणतं आहे ते कॉलेज आले की तुम्ही ते कॉलेज जर हवं असेल तुम्हाला तर ऍड टू प्रेफरन्स लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल ऑप्शन जे आहेत ते यामध्ये टाकू शकता. भरपूर ऑप्शन तुम्हाला आहेत ट्रेडचे, ते तुम्ही इथे सर्च करा. तसे कॉलेज तुम्ही इथे ऍड करा. असे मल्टिपल कॉलेजेस तुम्ही ऍड करा. मी पाहू शकता मेकॅनिस्ट, मशिनिस्ट साठी ऍड केलंय, फिटर साठी सुद्धा ऍड केलेलं आहे. तसेच तुम्ही जे काही तुम्हाला ऍड करायचे आहेत कॉलेज ते अशा पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता. आता मी टोटल 7 कॉलेजेस जे आहेत ते ऍड केलेले आहेत आणि 7 ट्रेड ऍड केलेले आहेत. 3-4 ट्रेडचे असे टोटल पाहू शकता. आता मी 15 कॉलेजेस जे आहेत ते ट्रेडसाठी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता सेकंड स्टेपकडे यायचंय. सेकंड स्टेप मध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण जे काही आता ऍड केलेलं आहे ते कशा पद्धतीने ऍड केलंय. आता आपल्याला प्रेफरन्स द्यायचा. प्रेफरन्स कसा द्यायचा, तर एखादं कॉलेज तुम्हाला त्यामध्ये ऍडमिशनच घ्यायचंय तर ते पहिल्याला लावायचं, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स त्याला द्यायचा. लक्षात ठेवा, समजा मला मेकॅनिस्टचा जे आहे, सॉरी इलेक्ट्रिशियनचा आहे तो पहिल्यांदा लावायचा आहे, तर मी हा इथून उचलणार, असा हळूच उचलायचा आणि फर्स्टला सोडायचा. तर असा सोडला की पहिल्यांदा येणार आहे. इलेक्ट्रिशियन मी पहिल्यांदा लावलाय आणि कॉलेज सुद्धा लावलेला आहे. तर लक्षात ठेवा, जो पहिला ट्रेड तुम्ही लावणार आहात तिथे जर तुमचं ऍडमिशन नंबर लागला तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावंच लागेल, नाहीतर तुमचा फॉर्म बाद होईल. लक्षात ही गोष्ट ठेवा. तर पहिला जो कॉलेज लावणार आहे ते व्यवस्थित लावा. अशाच पद्धतीने तुम्ही भरपूर असे कॉलेजेस त्याचे प्रेफरन्स देऊ शकता. 1, 2, 3, 4 उचलून त्याला ठेवायचं फक्त. तर असं उचलून ठेवून त्याचा प्रेफरन्स अशा पद्धतीने द्या. मी 15 असे प्रेफरन्सेस दिलेले आहेत. जे तुम्ही कॉलेज ऍड केले त्याचाच फक्त तुम्हाला खालीवर करायचं आणि लेफ्ट साईडला सगळं झाल्यानंतर जनरेट आणि सेव्ह पीडीएफ वरती क्लिक करायचं आहे. आता आपलं काम झालेलं आहे. फॉर्मची पीडीएफ सुद्धा डाउनलोड झालेली आहे आणि जो फॉर्म आहे तो सेव्ह सुद्धा झालेला आहे जनरेट आणि सेव्ह पीडीएफ वरती. आता ही सेव्ह पीडीएफ झाली की ही पीडीएफ ओपन करून दाखवतो. तर पहा, जे काही प्रेफरन्सेस तुम्ही दिलेले आहे, तुमची जी काही माहिती आहे सर्व या फॉर्म मध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे काही कॉलेजेस आहेत, ट्रेड आहेत ते सिलेक्ट करू शकता आणि त्याचे जे काही प्रेफरन्स आहेत ते असे 1, 2, 3, 4 ने प्रेफरन्सेस सुद्धा लावू शकता. त्यामधल्या या फॉर्म मध्ये सगळ्या सूचना दिल्या, त्या सर्व सूचना वाचा. होम पेज वरती या, इथे होम पेज माहित आहे तुम्हाला. होम वरती क्लिक करून डॅशबोर्ड, होम पेज वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले सर्व जे काही
फॉर्म आहे तो कम्प्लीट झालाय, सर्व जे काही ग्रीन कलर मध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीने झालं म्हणजे तुमचा फॉर्म जे आहे ते आता कम्प्लीट झालेला आहे. संपूर्ण फॉर्म झालेला आहे, सर्व ग्रीन झालेले आहे, ट्रेड सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन सर्व झालेलं आहे. काही दिवसांनी राऊंड सुरू होतील. राऊंड सुरू झाल्यानंतर पहिला राऊंड कंप्लीट होईल आणि पहिल्या राऊंडची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आणि त्यानंतर आपला नंबर लागलेला आहे की नाही हे कसं पाहायचं आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता मित्रांनो, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.